राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचं आज उद्घाटन. पर्यावरणाशी संबंधित आव्हानांवर होणार चर्चा. भारतात सेमीकंडक्टरचे घटक तसंच इलेक्ट्रॉनिक्स सुट्या वस्तूंच्या उत्पादनासाठी नव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 22,919 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर. संरक्षण मंत्रालयाच्या 156 प्रचंड हेलिकॉप्टर्सच्या निर्मितीसाठी HAL कंपनीसोबत 2,09,000 कोटी रुपयांचा करार. मेक इन इंडियाला मिळणार मोठं पाठबळ. बंदरं आणि जलमार्ग वाहतुकीविषयीचे 100 वर्ष जुने कायदे बदलणारं भारतीय बंदर विधेयक 2025 लोकसभेत मंजूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर. रेशीमबागच्या संघ मुख्यालयाला तसंच दीक्षाभूमीला देणार भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 3 एप्रिलला थायलंड इथे बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी. पाठोपाठ पंतप्रधानांचा 2 दिवसीय श्रीलंका दौरा. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज होणार जमा. मुख्यमंत्री. अर्थसंकल्पीय तरतूद $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. IPL स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चेन्नई सुपर किंग्जवर 50 धावांनी विजय. स्पर्धेत आज अहमदाबाद इथे मुंबई आणि गुजरात संघादरम्यान सामना. आणि म्यानमार आणि थायलंड इथे 7.7 रिक्टर स्केलचा भीषण भूकंप. 150हून अधिक लोक दगावल्याची भीती. बचाव कार्य सुरू.